सगळ्या तालुक्यामध्ये 3 मंडळामध्ये साधारण 45 गावं जास्त प्रभावित झाले. मला वाटतं की अनेक वर्षांमध्ये मागच्या 50-60 वर्षांमध्ये एवढी अभूतपूर्व स्थिती जी आहे ही आपण काही लोकांनी पाहिली नाही. अचानक जो प्रचंड पाऊस झाला त्याचा परिणाम तर मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली, खरडून गेली, घरामध्ये खरडून गेली. काही आता ह्या गावात काही मुभा आहे त्या ठिकाणी संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात बागा होत्या, त्या पूर्णपणे 100% नुकसान झालं. तिथे काही शेतकऱ्यांच्या 2-3 शेतकऱ्यांच्या मानवांच्या काही वाहून गेल्या. म्हणजे 2 शाळकरी मुली कुटुंबाच्या 2 बंधू पुण्यात अडकले होते आणि त्या पुण्याच्या पाण्याची पर्वा न करता आमचे जे सहाय्यक निरीक्षक आहेत प्रल्हाद गीते त्या अधिकाऱ्यानं अतिशय शौर्यानं त्या पुरामध्ये जाऊन त्या सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं. खरं त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना राज्य सरकारच्या वतीने काय त्यासाठी निश्चितच असे जाणबाज अधिकारी असतात, परिस्थिती भान ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलंय त्याचं कौतुक आहेच आहे. परंतु जी आता नुकसान झालं शेतकऱ्यांचे, मी आता औरंगाबाद भागात त्या अकाउंटकडे जाऊ लागलो मी. आता सगळे पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जी काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे करा. फार नियमाच्या आडवे नियमाच्या अडचणी उभ्या करत शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. आता मी बैठक बोलवली अधिकाऱ्यांची वळशीला, महावितरणची लोक बोलवले. आता स्टँडिंग ऑर्डर देतात. आता एनडीआरएफचे जे नाम आहेत म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड जो आहे आपल्याकडे, आता ते आपण मागच्या काळामध्ये एनडीआरएफचे नाम पेक्षा ज्यादा मदत तीव्रता जी होती झालेल्या नुकसानीची ते पाहून आपण शासन निर्णय करेल. म्हणून आता स्टँडिंग ऑर्डर आहे त्याप्रमाणे पंचनामे सेव होतील. आता कांद्याचा असा प्रश्न आहे की आपण उभ्या कांद्याने पिकाला पंचनामे करतो. नुकसान झालं तर शेतकरी कांदा बाहेर पडला होता घेऊन आणि तो वाहून गेला. तरी दुसरे पंचनामे ते सुद्धा करायला सांगितलेले आहेत, ज्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही आमची भूमिका आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आता इथे काही घरं नाही त्यांना पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले, 4-4-5-5 पाणी गेले, पूर्ण उद्ध्वस्त झाले. त्यांना नुकसान 100% शेतकरी त्याची घरं जर बाधित झाली असतील तर त्याला शासन मदत करेल ना. आपण सांगितलं जातं की अटी शर्ती लावल्या जातात, त्यामुळे पंचनामे करण्यामध्ये आणि प्रशासन आता माझे जिल्हाधिकारी मोदयांना माझे बोलणं झालं त्यांचं जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे पंचनामे करावे असं सांगितलेलं आहे. मनुष्यबळ कमी असेल तर तालुक्यातल्या अन्य भागामध्ये अतिवृष्टी नाही आहे त्या भागातून तलाठी सर्कल पूल करा, म्हणजे पुढच्या 2 दिवसात पंचनामे आपल्याला व्यवहारी करता आले पाहिजे. त्याच्यात नियमात बसतो का नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीये. ह्या आलेल्या संकटातून त्या शेतकऱ्याला किंवा त्या ग्रामस्थाला मदत करणे शासनाची भूमिका आहे. आम्ही आता निर्णय करू त्याबद्दल. आता काही भागामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे नदीत अतिक्रमण लोकांनी केलेले आहेत, ओढे अतिक्रमण केलेले आहेत. आता मी एका कोणाकडे पाहिलं तर प्रवाह अडवला एका माणसानं, बंगला बांधला सोनेवाडीनं तिथे. आता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आता ते सगळं बांधकाम कशीच करायचं. बंगला तोडला तर हरकत नाही, तो तोडून टाकायचा साहेब. तुम्ही सरकारी जागेमध्ये तुम्ही विना परवाना जर बांधकाम करत असेल ते मान्यच होणार नाहीये. भूती जलसंपदा खातं म्हणून ते आमच्या सगळ्या नदी काठचे अतिक्रमण असतील, धरणामध्ये धरणाच्या सगळे लोक अतिक्रमण केली आहे, काढा सांगितलीच आहे. शेवटी अतिक्रमण काढणं त्याशिवाय प्रवाह सुरळीत करणं ब्रिटिश काळ फार पूर्वीच्या काळात कसे झाले त्याला ओढ्यांचे, नाल्यांचे, नद्यांचे. आता ते काही बऱ्याच वर्ष पाणी वाढलं नाही तर लोक जसं आपण नावर काय करून घेतलं त्या. आता अशा अतिवृष्टी होतात तर मूळ ओढ्याची जी रचना आहे त्या तुम्हाला वाढावी ना. मग आपल्याला असं वाटतं की घर पाणी शिरले याच्यात पाणी गेलं पण आपण ओढे घर बांधले 41 फुटाचा 50 फुटाचा गोळा पुढे होता नकाशामध्ये, तो आता किती फुटा झाला, 10 फुटा झालेला. आता दुर्दैव पण ते आम्ही त्याचा विचार करत नाही. अतिक्रमणात आहे का नाही त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे.